टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही ELSS म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले होते आणि आता त्याचा 3 वर्षाचा लॉक इन पिरियड संपलाय, कुलूप तर उघडलंय, मग आता नक्की काय करायचं? हे पैसे लगेच काढून घ्यायचे की दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये टाकायचे की तिथंच ठेवायचे? बरेच लोक इथंच सर्वात मोठी चूक करतात आणि स्वतःचा तोटा करून घेतात. चला, ELSS लॉक इन संपल्यानंतर 3 सिक्रेट स्ट्रॅटेजी आज सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला आत्ता या पैशाची गरज आहे का? जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे असतील किंवा एखाद्या महत्त्वाच्या फायनान्शियल गोलसाठी पैशाची गरज असेल तर नक्की पैसे काढून घ्या. पण पैसे काढताना लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स नक्की लक्षात घ्या. एका वर्षात 1,25,000 पर्यंत नफा टॅक्स फ्री असतो, त्यापेक्षा जास्त नफ्यांवरती 12.5% टॅक्स भरावा लागतो. जर तुम्हाला पैशाची गरज नसेल तर दुसरी गोष्ट बघा, तुमचा फंड कसा परफॉर्मन्स करतोय. ELSS हा मुळात शेअर बाजारातील एक फंड आहे. जर तुमचा फंड गेल्या 1 ते 2 वर्षापासून त्याच्या बेंचमार्कला हरवू शकत नसेल आणि बाजारापेक्षा खराब परतावा देत असेल तर मात्र त्यातून पैसे काढून दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये वळवणं हे योग्य टाइम आहे. आणि तिसरी सर्वात भारी स्ट्रॅटेजी, जर तुम्हाला पैशाची तातडीची गरज नाहीये आणि तुमचा फंडही मस्त चालतोय तर काहीही करू नका. हो, अगदी बरोबर ऐकलं, लॉक इन संपला म्हणजे पैसे काढलेच पाहिजे असा कोणताही नियम नाहीये. ते पैसे तिथेच वाढू द्या. 3 वर्षात तर फक्त झाड लावलं जातं. मित्रांनो, चक्रवाढ व्याजाची खरी फळं तर 5 ते 10 वर्षानंतरच मिळायला लागतात. थोडक्यात सांगायचं झालं तर लॉक इन उघडला म्हणून लगेच रिॲक्ट होऊ नका. फक्त तुमच्या फंडचा रिव्ह्यू करा. तुमचे ELSS चे पैसे लॉक इन मध्ये आहेत की आता फ्री झाले आहेत, कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खऱ्या आर्थिक साक्षरतेसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.